गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी मुंबईत एनसीपीए इथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेला शरद पवार, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, उद्धव ठाकरे उपस्थित होते। शेतावर फरकणाऱ्या माणसा की पुढे चालला गोपीनाथ मुंडेंची जी पोटनिवडणूक होती, या पोटनिवडणुकीला मुंडे कुटुंबियातलं कोणी व्यक्ती उभी झाली तर माझ्या पक्षाचा उमेदवार व्हावी आणि बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अशा प्रकारची श्रद्धांजली व्हावी। मैं ऐसा मानता हूं अपनी तरफ से और अपनी पूरी भारतीय जनता पार्टी की तरफ से, और साथ ही साथ गृह मंत्री होने के नाते अपनी भारत सरकार की ओर से यहाँ श्रद्धांजलि अर्पित करता हूं। वहीं पर मैं यह मानता हूं कि सच्ची श्रद्धांजलि गोपीनाथ जी के प्रति यही होगी कि इस आधुनिकता की दौड़ में समाज की अंतिम सीढ़ी पर खड़े लोगों को, गरीबों को, दलितों को और पिछड़ों को हम न भूलें, यही गोपीनाथ मुंडे के प्रति मैं समझता हूं कि सच्ची श्रद्धांजलि होगी। प्रमोद जी, गोपीनाथ जी ही सगळी आमच्या परिवारातली माणसं। मी नेहमी सांगतो, आजही सांगेन की प्रमोद जी आणि गोपीनाथ जी यांची पहिली ओळख झाली, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची आमची ओळख झाली। आणि जी काही मोजकी माणसं ज्यांना शिवसेना व्यतिरिक्त बाळासाहेब अगदी हक्काने आरुतुरे म्हणायचे, त्याच्यातली ही दोन माणसं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।